बॉयज अँड गर्ल्स, हाऊ इज योर्स? Yes, sir. जर तुमच्या बकेट लिस्टमध्ये दापोली असेल तर हा प्लेस करायला विसरू नका. अरे आहेस काय? सगळी माणसं एका गाडीतली रेडी आहेत. एक गाडी रेडी झालेली आहे, माणसं तिकडे आहेत. इसको देखो. पहचानता है क्या? नहीं, आगे जाओ. चला तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. होप यू डुईंग अब्सोल्युटली फाईन. तर मित्रांनो, दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली ट्रिप 2 दिवसाचीच आहे, त्यामुळे दुसरा दिवस आलेला आहे. काल संध्याकाळी तर वाट लागलेलं पावसाने. हा इथे जेवण रोहिणी फूड कॉर्नर, तिथे काल जेवलो. पार्सल आणू का काय हे ते सगळं चाललेलं. फुल पावसात 2-3 फेऱ्या मारल्या भाऊंनी आणि सगळ्यांना घेऊन आले इकडे, कारण खूप पाऊस पडत होता. त्यामुळे कुठे बाहेर जा, हॉटेल चांगलं शोधा, एवढं काय खास जेवण नव्हतं आणि जास्त काय आम्हाला पाहिजे होतं तसं नाही मिळालं. बट ठीक आहे, आता काय दमलेलो आणि झोपा आलेल्या, त्यामुळे थोडंसं मला म्हणजे आम्हालाच एकदा काय ते जेवू दे खाऊ दे राहू दे एकदाचा. आणि रूमचं असं होतं की लाडघर बीचकडे जो आम्ही लास्टचा लॉक संपवला तिकडे घ्यायचं होतं, बट जे होते ते खूप एक्सपेन्सिव्ह होते, 20,000 वगैरे, आणि बाकी सगळे फुल होते. तर आम्ही निर्णय घेतला की दापोली सिटीमध्ये येऊ, तिथे थोडासा ॲडजस्ट करू, कारण संध्याकाळ झालेली, नंतर कुठे बीचवर जाता पण नसतं आला आणि त्या बीचला कुठे लाईट पण नाहीत की रात्रीचं आपण निघू शकतो. सो दापोली सिटीमध्ये आलो. आता इथून परत आम्ही लाडघर बीचच्या इथूनच चाललो आहे. बुरुंडीला जायचं आहे. तर बुरुंडीला आपल्याला परशुराम भूमी बघायची आहे, जो स्टॅच्यू आहे. हा लेफ्ट घे. जो श्री परशुरामांचा स्टॅच्यू आहे असा पृथ्वीवर काढलेला, तो स्टॅच्यू बघायचा आहे. तिथला काय परिसर बघायचा आहे आणि पुढे काय असेल ते तुम्हाला पुढेच दाखवू. दापोलीत आपला पहिलाच एक्सपिरियन्स आहे. दापोलीत कधी जास्त आलो नव्हतो. आपण मोस्टली रत्नागिरीमध्ये वगैरे जातो, तर एवढा काही चांगला एक्सपिरियन्स नाही मिळाला आम्हाला कालचा. बट ठीक आहे, आता काय पाऊस पण होता आणि निघताना पण लेट निघालेलो, त्यामुळे सगळ्या गोष्टी प्लॅनिंगप्रमाणे करताना आल्या. तर ठीक आहे, परत कधीतरी नेक्स्ट टाईम करू आपण. लाडघर गाव. तर काल मित्रांनो आपण हा लाडघर गाव आहे, त्याच्या आधीच एक कमान लागते लाडघर बीचकडे जायला. तर त्या कमानीतून आतमध्ये जाऊन आपण लाडघर बीचकडे गेलेलो. लाडघर गाव तिकडे होता, आता मी तुम्हाला दाखवलं तिकडे. तर तिथून पुढे 6 किलोमीटर आहे परशुराम भूमी. दाभोलीतून 25 किलोमीटर आपल्या दाभोलला पण जायचं आहे, श्री चंडिका देवी मंदिराच्या इथे. तर असा काहीतरी आता प्लॅन आहे. मध्ये काय भेटलं तर बघू, बीच वगैरे काय. सो फार सो गुड. बट दापोलीवरनं जी परशुराम भूमी आहे, बुरुंडी जो गाव आहे तो 8 किलोमीटर आहे. तर इथपर्यंत लाडघरपर्यंत तर आपण आलो आणि इथपर्यंत 6 किलोमीटर आहे. सो तो एक्झॅक्टली आता कसं दाखवतोय त्या स्टॅच्यूचं जो आहे तो गार्डन वगैरे, तो कसा मॅपवर दाखवतोय आपल्याला माहिती नाही. बट गावाकडे जाऊन तिथं विचारत जाऊ. ड्रायव्हर मित्रांनो, बुरुंडी गावाच्या इथे आपण आलेलो आहोत. हा जो दिसतोय आजूबाजूला सगळा तो आहे बुरुंडी गाव आणि आपण चालू आहे आता स्टॅच्यूकडे. रस्ता गावानंतर थोडासा क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे, ठीक आहे. आता काय करना पड़ेगा भाई, यहाँ पे आना है, ये आपके नज़र देखना है तो तुमको एडजस्ट करना पड़ेगा. ये म्यूजिक. भगवान परशुराम भूमी बुरुंडी 1 किलोमीटर बाकी आहे. बटन दबा दबा. भगवान श्री परशुरामांचं स्टॅच्यू सही आहे.
फायनली आपण पोहोचलेलो आहोत. पुढे जात होतो पण लेफ्टला लक्ष लागलं आणि आ गया. पार्किंग गाडी तिथे भाऊंची इथे पार्क आहे, आपली इथं आहे. आणि ही समोर भगवान श्री परशुराम भूमी. काय भारी वाटते यार. खाजगी मालमत्ता. पहिले सूचना वाचू काय कसे आहेत. जवळच्या या काही ठिकाणांनाही आवर्जून भेट द्या. श्री चंडिका देवी दाभोळ, कोलतरे किनारा, तामस तीर्थ किनारा, वेलनेश्वर, तामस तीर्थ, श्री दत्त मंदिर लाडगर. तर हा एक मेन अट्रॅक्शन आहे कोकण टुरिस्टचा नियर बाय दापोली. मेन म्हणजे हा बघण्यासारखा आहे म्हणून आम्ही जरा प्लॅन केलेलं. दापोली 2-3 ठिकाणं अजून आहेत तर ते पण बघून घेऊ. बाकी रत्नागिरी साईड ओव्हर साईड आपले झालेली आहे आणि इथे पण काहीतरी आहे तो वाचतो. तसलं काही करायला तर तुम्हाला सांगतो. बघू बाकी आजूबाजू परिसर कसा आहे ते. तर मित्रांनो हा आहे भगवान श्री परशुरामांचा स्टॅच्यू आणि त्याच्या खाली अर्धी पृथ्वी आहे. त्याची पण एक स्टोरी आहे, मला पण माहिती नाही. तर जाऊया आतमध्ये. चप्पल इथे काढायची आणि बघूया कसं आहे आतमध्ये काय ते. इथे ॲरो केलेत, इकडनं जायचं आहे. जास्त काय नाही, हे एवढंच आहे. इथे एक छोटंसं असं बसायला गार्डन वगैरे केलं आणि हा पृथ्वीवरती भगवान श्री परशुरामांचं स्टॅच्यू आहे आणि बाजूला परिसर असा आहे. ॲक्च्युली ही खाजगी जागा आहे त्यामुळे हा बघा. वाव. चलो तर बाहेर आ गए. म्हणजे आतमध्ये एकदम एक असा श्वास घेतला तरी तो आवाज आहे ना, श्वास घेण्याचा आवाज तो पण एक गुंजतोय. सो मेडिटेशन सेंटर नाही म्हणू शकत, एक तो रूम आहे मेडिटेशनसाठी. कोणाला करायचं करू शकता. आणि मागे मी तिकडे फोटोग्राफर. मी आया होगा. तर मस्त परिसर आहे इथला. हा एक असा क्लीन गार्डन सारखा केलेला आहे. इथं बसायला पण मस्त आहे. झाडांचा जो कंपाऊंड आहे त्याच्यात बसू शकताय. इथे आमच्या काय ही स्टिक आणली पण त्याला काय लावलं नाही. आणि बाजूला नजारा पण असा आहे ना, हे बघा खाली कोकम किती पडलेले आहेत. हा कोकमचा झाड आहे आणि हा सुंदर बीच. आय थिंक कोथरड बीच आहे. मस्त आहे. नजारा पण इथून मस्त दिसतोय. तर तुम्ही दापोली जर तुमच्या बकेट लिस्टमध्ये दापोली असेल तर हा प्लेस करायला विसरू नका. परशुराम जन्मभूमी. कारण खूप मस्त आहे आणि इथं आल्यावर एक वेगळीच वाईब येते. नजारा तर इथून बघताना तर खूप भारी वाटते. सो आमची थोडीशी गडबड चाललेली आहे इथं. फोटो इथं तेव्हा आईला जास्त मला आली. अरे नको, ते ऑपरेशन झालेलं वाटतं. मावशी अरे ते रूपाची पाहिजे. ऑपरेशन केलं वाटतं. चला तर आपण पण आता फोटो काढू आणि इथून निघू. दुसरीकडे अजून जायचं आहे ना. सो फार सो गुड.
चला आपली सगळी गँग केलेली आहे. इथे जास्त काही एक्सप्लोर करा नाही, हेच एवढंच. आतमध्ये मेडिटेशन रूम आहे आणि हा असा इथला गार्डन, स्टॅच्यू, ड्रोन शॉट पण घेतले आणि ड्रोन शॉट निकलते यहाँ से. सगळी गँग इथं आहे. ड्रोन शॉट कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून एक प्लेस बघायचं आहे. आता बघू हे काय होतात, कुठे कुठे जायचं. गाड्या रेडी आहेत, आपण रेडी आहे.